चला तर मग आज परत एकदा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या TBTC या यूट्यूब चॅनलवर। बरं, सर्वात महत्त्वाचं पुढे जाण्याआधी बरेचदा मी एक ऑब्झर्व केलेलं की मागच्या काही दिवसांपासून काही विद्यार्थी हे यूट्यूब चॅनल तर बघत आहेत किंवा व्हिडिओज पण बघत आहेत, पण तुम्ही काही जण व्हिडिओ स्किप करून बघत आहात। एक लक्षात घ्या की आपण डेली बेसिसवर या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ पोस्ट करत आहे। इयत्ता 10वीसाठी जे स्टेट बोर्ड आणि स्टेट बोर्ड इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठीची क्लासची वेळ आहे ते 3 ते 4ची आहे। त्याच्याशी निगडीत एक व्हॉट्सअप लिंक आहे, ती लिंक मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पोस्ट करत आहे, जेणेकरून ज्या कोणत्या बाहेरच्या विद्यार्थ्यांना आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायचं आहे आणि डे टू डे बेसिसवर आपला मॅथ्सचा क्लास अटेंड करायचा आहे ते त्या ग्रुपला जॉईन करू शकतात। तुमच्या मित्रांनाही पाठवा जे कोणी बघत असतील। दुसरी गोष्ट, व्हिडिओ पूर्ण बघा, कारण एवढंच आहे की बरेचदा एखादं गणित एक्सप्लेन करत असताना आम्ही बारीक सारी गोष्टी सांगतो। म्हणजे फॉर एक्झाम्पल एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू कुठं पॉईंट महत्त्वाचा आहे, वाक्य मायनरली 1 सेकंद 2 सेकंदाचं असतं एखादं स्टेटमेंट किंवा एखादं वाक्य, पण ते तुम्हाला फार महत्त्वाचं असतं। तुम्ही जर स्किप करून पाहिला ना की ओके हे काय, हे मला येतं, डेटा वाचवण्यासाठी आपण स्किप करूया, तर मग तुमचं हे छोटे छोटे पॉईंट मिस होत राहतील। तर तेवढी एक काळजी घ्या, शक्यतो पूर्ण व्हिडिओ बघा आणि महत्त्वाचं सबस्क्राईब करा, लाईक करा। लाईक कळालं तर परत एकदा काल सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर लाईक केलं तर मला कळेल की किती विद्यार्थ्यांना माझे व्हिडिओ समजत आहेत आणि जर काही अडचण असेल तर त्याला आपण पुढे करेक्शन्स करूयात। मी व्हॉट्सअप लिंक खाली शेअर करतो आहे, ज्याला कोणाला अडचणी असतील ते व्हॉट्सअप लिंकला जॉईन होऊ शकता, जेणेकरून भविष्यामध्ये तुम्हाला जर काही अडचणी असेल तर तुम्ही डायरेक्टली मला मेसेजवर पण विचारू शकता, तुमचे डाऊट्स असतील तर विचारू शकता। ऑलरेडी महाराष्ट्रातले जवळपास 364 मुलं व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये आहेत आणि त्यांच्यासाठीच हे व्हिडिओ बनवले जात आहेत, जेणेकरून त्यांना अभ्यास व्हावा आणि बऱ्यापैकी आपला ग्रुप ॲक्टिव्ह असतो। आपला ग्रुपवर क्लासची वेळ आहे दुपारी 3 ते 4ची, जवळपास 4:30 4 सव्वा 4पर्यंत आपला क्लास चालतो आणि तुम्ही पाहत असाल आपले 10वीचे सगळे नवीन व्हिडिओ याच वेळेमध्ये अपलोड होत आहेत। चला तर मग आज आपलं जे आहे, आपण ऑलरेडी सिमिलरिटीचे जवळपास सगळे प्रॉब्लेम प्रॅक्टिस सेट संपवलेले आहेत आणि आज आपण जे जातो आहे, आज सुरू करतो आपण सिमिलरिटीचा प्रॉब्लेम सेट। याच्यातला जो पहिला प्रश्न आहे, जो ऑप्शनल क्वेश्चन्स आहे, हा मी एलिमिनेट करतो आहे, तो तुम्हाला पर्सनल लेवलला सोडून मला व्हॉट्सअपला पाठवायचा आहे। तर आपण आता जाऊया क्वेश्चन नंबर 2 कडे। तर मग आता तुमचा सिमिलरिटीचा क्वेश्चन नंबर 2 काय म्हणतो आहे की इथे त्यांनी एक ट्रायंगल दिलेला आहे ज्याच्यात डी हा पॉईंट बी आणि सीच्या मध्ये आहे। BD किती दिलेलं आहे त्यांनी, BD 7 दिलेलं आहे, म्हणजे ही जी लेंथ आहे तुमची ही त्यांनी दिलेली आहे 7 आणि ओव्हरऑल B पासून जे C पर्यंतची लेंथ दिलेली आहे ती त्यांनी दिलेली आहे 20। ओके, तर ऑब्व्हियसली BD 7 आहे आणि BC 20 असेल तर ही उरलेली लेंथ किती असणार आहे हो? करेक्ट, उरलेली लेंथ किती असणार आहे? 13 असणार आहे। आता यांनी काय म्हणतायत की त्यांनी वेगवेगळ्या एरियाचे रेशो काढायचे आहेत। आपली एक्सरसाइज म्हणजे तुमचा प्रॅक्टिस सेट नंबर 1.1 वर आधारित हा प्रश्न आहे। याच्यामध्ये नीट लक्षात घ्या, व्हॉट दे आस्क टू फाइंड आउट द रेशियोज ऑफ डिफरंट triangles, areas of different triangles. So simply I have written one question. If you see this entire triangle, हा पूर्ण जर ट्रायंगल पाहिला, what is there? ABC is having the same height. If we draw a height like this, ABD is also having the same height and ADC is also having the same height. That means what? Triangle ABC, ABD and ADC are of same height or equal height. और हमारा म्हणजे आपल्या पहिल्या एक्सरसाइजमध्ये आपण काय म्हणतो, प्रॉपर्टी काय आहे, जर ट्रायंगल्स इक्वल हाईटचे असतील तर त्यांचे एरियाज आर प्रोपोर्शनल टू देअर बेसेस, राईट। तर मग त्याच्यावरून आपण सॉल्व करूया। देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABD अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADC इज इक्वल्स टू, ABDचा बेस आहे तुमचा किती आहे? BD आणि ADCचा बेस काय तुमचा? DC। ओके, आता इथे याचं रिझन मी लिहून देतो आधी तुम्हाला। एरियाज प्रोपोर्शनल टू बेसिस। ओके, आता इथे हे मी एक लिहिलेलं आहे। ओके, आता DC इथे वाटल्यास एक DC काढून घ्या, ॲक्च्युली ही स्टेप वरती घेतली तरी चालेल। DC इक्वल्स टू काय येणार तुमचं, तुम्ही लेंथ DC इक्वल्स टू काय करू शकता, लेंथ BC मायनस लेंथ BD।
दॅट इज 20 मायनस 7 इक्वल्स टू 13. हे ऑलरेडी आपण काढलं आहे. देअरफॉर आता हे वरचा क्लिअर काय ते एरिया ऑफ ट्रायंगल ABD अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADC इक्वल्स टू BD किती तुमचं 7, DC किती आलं 13, 7/13. सिमिलरली आता सिमिलरली शब्द का वापरला, कारण सगळे इक्वल हाईटचे ट्रायंगल्स आहेत म्हणून सिमिलरली वापरला. दुसरं काय विचारलं त्यांनी, एरिया ऑफ ट्रायंगल ABD अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC. काय ABD अपॉन ABC काय, ABDचा बेस काय BD आणि याचा BC, दॅट इज 7/20 करेक्ट. अँड एरिया ऑफ ट्रायंगल तिसरा कोणता आहे तुमचा ADC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC. हा किती आहे तुमचा ADCचा DC आणि याचा BC इक्वल्स टू 13/20. क्लिअर झालं. तर हे झाले तुमचे तिन्ही रेशोज. ओके, सो हा झाला पहिला क्वेश्चन तुमचा सिमिलॅरिटी प्रॉब्लेम सेट 1 मधला. ओके, आता क्वेश्चन नंबर 3 काय म्हणते बघा. द रेशोज ऑफ द एरियाज ऑफ 2 सिमिलर ट्रायंगल विथ इक्वल हाईट्स इज 2:3. असा प्रॉब्लेम आपण प्रॅक्टिस सेट नंबर 1.1 मध्ये सॉल्व्ह केलेला आहे. बेस दिलेला आहे स्मॉलर ट्रायंगलचा आणि करस्पॉन्डिंग बेस ऑफ बिगर ट्रायंगल काढायचा. आणि सर्वात महत्त्वाचं काय आहे की त्यांच्या हाईट्स काय दिलेलं त्यांनी इक्वल हाईट्स. इथं शब्द वापरलेला आहे इक्वल हाईट्स. आता आपण जसा सेकंड क्वेश्चन सॉल्व्ह केला सेम पॅटर्नमध्ये, पण आधी कन्सिडर करा. लेट द एरिया of bigger triangle is A1 and that of smaller triangle is A2. ठीक है. and base of bigger triangle is B1 and that of smaller triangle is B2. आता तुम्ही विचारसाल सर हे एवढं वाक्य लिहायची गरज आहे का? असं काही नाही, पण लिहिलं तर खूप छान तुमचं एक इम्प्रेशन चांगलं जाईल आणि व्यवस्थित पण राहील तुमच्या उत्तरामध्ये, राईट. देअरफॉर आता तुम्ही काय लिहिणार, देअरफॉर A1/A2 एरिया ऑफ बिगर ट्रायंगल अँड स्मॉलर ट्रायंगल याचा रेशो इक्वल्स टू काय आला तुमचा B1/B2. रिझन काय एरियाज प्रोपोर्शनल टू देअर बेसेस. वाय? बिकॉज दे आर ऑफ इक्वल हाईट्स. इथं दिलेलं दे आर ऑफ इक्वल हाईट्स. आता एरियाचा रेशो काय दिला त्यांनी 2:3, राईट. B1ची व्हॅल्यू माहीत नाही, B2 स्मॉलरची व्हॅल्यू दिलेली आहे त्यांनी 6 सेंटीमीटर, राईट. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 2 × 6/3 इक्वल्स टू B1. 3 × 1 = 3, 2 = therefore 4 इक्वल्स टू B1. दॅट इज सो बेस ऑफ ग्रेटर, राईट. त्यांनी काय सांगितलेलं आहे बिगर ट्रायंगल, करेक्ट आहे. त्यांनी काय सांगितलेलं द बेस ऑफ द बिगर ट्रायंगल किती आलं तुमचा बिगर ट्रायंगल इज 4 सेंटीमीटर. क्लिअर आहे. बेस किती आला 4 सेंटीमीटर. ओके, आता इथे एक लक्षात घ्या, थोडंसं मायनर करेक्शन तुम्हाला करावं लागेल. का करावं लागेल? कारण आपल्या बिगर ट्रायंगलचा बेस 4 सेंटीमीटर आला आहे आणि स्मॉलर ट्रायंगलचा बेस किती आला आहे 6 सेंटीमीटर. आणि हे पॉसिबल आहे का? हे पॉसिबल नाही, कारण की बिगरचा रेशो नेहमी बिग असायला पाहिजे. बिगरचा बेस पण बिग असायला ना, मोठा असेल ना तुमचा, राईट. तर इथं उत्तरामध्ये थोडं कन्फ्युजन आलं. तर क्वेश्चन्समध्ये काय आयदर तुम्हाला चेंज एक करावं लागेल की इथं जो रेशो दिला आहे तो 2:3, तर 2 म्हणलं तर स्मॉलचा आला आणि 3 म्हणलं तर बिग, कारण की रेशो काढताना वरती बिग, राईट. तर त्याच्यानुसार आपण एक करेक्शन करू. इथं रेशो लिहिताना बिगला 3:2 करू, जेणेकरून तुमचं उत्तर करेक्ट येईल. मग इथे येणार 3, इथे येणार तुमचं 2 आणि 2 × 1 = 2, 2 × 3 = 6. मग बी काय येणार तुमचं, देअरफॉर B1 इक्वल्स टू 3 × 3 आणि तुमचा आन्सर काय येणार 3 × 3 = 9. आता आलं करेक्ट. लक्षात आलं तुमच्या की रेशो आपण काय घेतला, रेशो रिव्हर्स केला. 2:3 घेण्यापेक्षा 3:2 केला. काय केला? कारण की A1 हा बिगर ट्रायंगल आहे एरिया, म्हणून 3 हा वरती घेतला आणि 2 हा आपण खालती घेतला.
ठीक आहे, एवढं लक्षात घ्या. असं एखादे स्मॉलर चेंजेस असतात उत्तरामध्ये आणि आपला उत्तर आपण फ्लोमध्ये करून जातो आणि मग प्रॉब्लेम क्रिएट होतो की उत्तर चुकलं जातं. आपल्याला तर वाटतं की आपण करेक्ट केलेलं आहे. ही एक मायनर मिस्टेक होती, मायनर करेक्शन होता. अतः हा जो चौथा प्रॉब्लम दिया है, जो फोर्थ क्वेश्चन है, इसमें क्या दिया है, फिगर ए बी सी में ये दो एंगल्स दिए हैं वो 90 डिग्री दिए हैं, करेक्ट है. ए बी कितना दिया है उन्होंने, ए बी दिया है आपको 6 और आपका डी सी दिया है 8 और उन्होंने पूछा है एरिया रेशो निकालना. एक सिंपल सी बात देखो, एक अगर मैं यहाँ पे लिख दूँ तो ट्रायंगल ए बी सी रादर देन एरिया, ओनली ट्रायंगल ए बी सी एंड ट्रायंगल ये वाला डी सी बी, राइट. ए बी सी लिया तो डी सी बी लेंगे, तो ट्रायंगल डी सी बी आर ऑफ सेम बेस. कौन सा है बेस, सेम बेस बी सी. कॉमन बेस हो गया. अगर बेस कॉमन है तो एरिया कैसा रहेगा, देयरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल डी सी बी, राइट, इज इक्वल्स टू क्या होगा, इज इक्वल्स टू ए बी अपॉन डी सी. का आलं हे, का आलं, एरियाज proportional to their heights, right. base common है ना, तो heights, right. the ratios of the areas proportional to their heights. अब बताओ क्या है, ए बी कितना दिया आपको 6, बी सी कितना दिया, डी सी दिया आपको 8, सो 2 3 जा 2 4 जा, रेशो क्या आ गया 3/4. क्लियर हो गया, रेशो क्या आ गया आपका 3/4. ओके, तो आंसर मिल गया आपको. चाहे तो लिख लो फिर से एक बार. देयरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल डी सी बी इज इक्वल्स टू 3:4 और 3/4 हो गया. ये हो गया आपका 5 चौथा. अभी फिफ्थ क्वेश्चन की तरफ. यहाँ ध्यान से देखना क्या क्या दिया. इन द फिगर पी एम इज़ 10 सेंटीमीटर. कहाँ है पी एम भैया, पी एम है यहाँ पे, ये है 10 सेंटीमीटर ऊपर से नीचे. आपका ये ऊपर का जो ट्रायंगल है दैट इज़ पी क्यू एस, यानी जो बड़ा वाला ट्रायंगल है उसका एरिया दिया है. इसका एरिया कितना आ गया आपका, इसका एरिया आ गया 100 स्क्वायर सेंटीमीटर. और ये जो नीचे वाला ट्रायंगल है इसका एरिया दिया 110 स्क्वायर सेंटीमीटर. सिंपल है, एन आर फाइंड आउट करना है. ये है आपका एन आर, इसकी वैल्यू आपको फाइंड आउट करनी है. अब यहाँ देखो ये दो ट्रायंगल्स अगर देखिए, ये ऊपर वाला नीचे वाला, इनका बेस क्या है, आ गया समझ में, बेस क्या है, कॉमन है. अभी जो फोर्थ प्रॉब्लम सॉल्व किया एग्जैक्टली उसी तरह, अगर बेस कॉमन है तो एरियाज प्रोपोर्शनल टू देयर हाइट्स, राइट. तो पहले लिख दो ट्रायंगल पी क्यू एस एंड ट्रायंगल, दूसरा ट्रायंगल कौन सा है आपका, पी क्यू एस एंड क्यू आर एस हैज़ कॉमन बेस, राइट. कौन सा है, हैज़ कॉमन बेस क्यू एस. देयरफॉर ratio of their areas proportional to height. क्लियर हो गया, proportional to height. तो क्या हो गया इसका आपका, देखो ध्यान से, एरियाज क्या आएगा, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू एस अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल क्यू आर एस इज इक्वल्स टू, इसकी हाइट क्या हो गई पी एम, इसकी हाइट क्या है एन आर. अब देखो वैल्यूज़, ऊपर का है 100, नीचे का है 110, पी एम की वैल्यू दी है 10 और एन आर क्रॉस मल्टीप्लाई कर लो, एन आर आ जाएगा ऊपर, 10 रहेगा ऊपर, ये नीचे का 110 जाएगा ऊपर, यहाँ आएगा 100, 0 0 0 0 कैंसिल, 11 1 11. सो आपकी एन आर की वैल्यू क्या आ गई, एन आर इक्वल्स टू 11 सेंटीमीटर में ना. देयरफॉर एन आर इक्वल्स टू क्या आएगा आपका 11 सेंटीमीटर. ठीक है, तो ये हो गया फिफ्थ प्रॉब्लम. अभी सिक्स प्रॉब्लम क्या बोलता है, ट्रायंगल एम टी एन सिमिलर टू ट्रायंगल क्यू आर एस. एक लक्षात घ्या, सब लोग एक ध्यान में रखना, प्रॉब्लम नंबर 5 तक यानी प्रैक्टिस सेट 1.1 में भी एरिया रेशियोज निकालना है एरियाज़ का, प्रैक्टिस सेट 1.4 में भी निकालना है. तो दोनों में डिफरेंस क्या है, प्रैक्टिस सेट 1.1 में ट्रायंगल्स सिमिलर नहीं दिए हैं, 1.4 में हम सिमिलर यूज़ करते हैं. तो अगर सिमिलर ट्रायंगल्स होंगे तो उनके रेशियोज क्या आएगा, रिस्पेक्ट टू द स्क्वायर्स ऑफ, प्रोपोर्शनल टू द रेशियो ऑफ स्क्वायर्स ऑफ देयर साइड्स. क्लियर हो गया. तो यहाँ पे देखो दो ट्रायंगल सिमिलर आ गए आपके, तो ऑब्वियसली इनके एरिया कैसे आएंगे,
प्रोपोर्शनल टू द स्क्वायर्स ऑफ देयर साइड्स। क्लियर हो गया यहाँ तक? चलो अभी क्या बोलता है ये, अभी ये क्या बोल रहे हैं देखो, MTN और QRS जो ट्रायंगल है जो सिमिलर है, लेंथ ऑफ द अल्टीट्यूड ड्रॉ किया यानी उनकी क्या हो गई, वो हाइट्स हो गए। फ्रॉम पॉइंट T इज 5 and length of the altitude drawn from point S is 9. The find the ratio of MTN and QRS. क्लियर है? तो ये हो गया आपका नेक्स्ट क्वेश्चन। ध्यान से अंडरस्टैंड करो क्या पूछा है इन्होंने। इस क्या हो गया इसका आपका, देखो ध्यान से, एरियाज क्या आएगा, एरिया ऑफ ट्रायंगल PQS अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल QRS इज इक्वल्स टू, इसकी हाइट क्या हो गई PM, इसकी हाइट क्या है NR। अब देखो वैल्यूज़, ऊपर का है 100, नीचे का है 110, PM की वैल्यू दी है 10 और NR क्रॉस मल्टीप्लाई कर लो, NR आ जाएगा ऊपर, 10 आएगा ऊपर, ये नीचे का 110 जाएगा ऊपर, यहाँ आएगा 100, 0 0 0 0 कैंसिल, 11 1 11। सो आपकी NR की वैल्यू क्या आ गई, NR इक्वल्स टू 11 सेंटीमीटर में ना, देयरफॉर NR इक्वल्स टू क्या आएगा आपका 11 सेंटीमीटर। ठीक है, तो ये हो गया 5th प्रॉब्लम। अभी 6th प्रॉब्लम क्या बोलता है, ट्रायंगल MTN सिमिलर टू ट्रायंगल QRS। एक लक्षात घ्या, सब लोग एक ध्यान में रखना, प्रॉब्लम नंबर 5 तक यानी प्रैक्टिस सेट 1.1 में भी एरिया रेशियोज निकालना है एरियाज़ का, प्रैक्टिस सेट 1.4 में भी निकालना है। तो दोनों में डिफरेंस क्या है, प्रैक्टिस सेट 1.1 में ट्रायंगल्स सिमिलर नहीं दिए हैं, 1.4 में हम सिमिलर यूज़ करते हैं। तो अगर सिमिलर ट्रायंगल्स होंगे तो उनके रेशियोज क्या आएगा, रिस्पेक्ट टू द स्क्वायर्स ऑफ, प्रोपोर्शनल टू द रेशियो ऑफ स्क्वायर्स ऑफ देयर साइड्स। क्लियर हो गया? तो यहाँ पे देखो दो ट्रायंगल सिमिलर आ गए आपके, तो ऑब्वियसली इनके एरिया कैसे आएंगे, प्रोपोर्शनल टू द स्क्वायर्स ऑफ देयर साइड्स। क्लियर हो गया यहाँ तक? चलो अभी क्या बोलता है ये, अभी ये क्या बोल रहे हैं देखो, MTN और QRS जो ट्रायंगल है जो सिमिलर है, लेंथ ऑफ द अल्टीट्यूड ड्रॉ किया यानी उनकी क्या हो गई, वो हाइट्स हो गए। फ्रॉम पॉइंट T इज 5 and length of the altitude drawn from point S is 9. The find the ratio of MTN and QRS. क्लियर है? तो ये हो गया आपका नेक्स्ट क्वेश्चन। ध्यान से अंडरस्टैंड करो क्या पूछा है इन्होंने। तो अभी यहाँ हम लोग क्या करेंगे, एक बेसिक आपको समझाने के लिए ना, मैं एक यहाँ पे एक ये ट्रायंगल निकाल लेता हूँ छोटा सा, और एक हो गया आपका ये बड़ा वाला ट्रायंगल। ठीक है, अब ये तो ट्रायंगल मान के चलो सिमिलर है, ये हो गया आपका यम, तो आपका अल्टीट्यूड T से तो आपको T ऊपर देना पड़ेगा, तो ये हो गया M एंड T। यहाँ पे अल्टीट्यूड है आपका ऊपर से, एंड हम लोग इसको नाम दे देते हैं, सो ये हो गया आपका QRS। तो इसको कर दो आप Q और इसको कर दो आप R, और यहाँ से एक एल्टीट्यूड ये हो गया, यहाँ से एल्टीट्यूड हो गया ये। ओके, इसकी हाईट है 5 और इसका हाईट उन्होंने दिया है 9। एक सिंपल एक रफ फिगर मी सांगितले तुम्हाला समजून सांगायला। आपण सिमिलर ट्रायंगलची एक प्रॉपर्टी शिकली होती, काय शिकली होती, एरियाज ऑफ रेशो ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स इज इक्वल टू रेशो ऑफ स्क्वेयर्स ऑफ देयर रिस्पेक्टिव्ह हाईट्स। क्लियर? जसं त्यांच्या रिस्पेक्टिव्ह साईड्स तसं हाईट्सला पण ते रेशोच्या इक्वल असतात, देअरफॉर मग आता या ट्रायंगलमध्ये काय होणार आहे, समजा ही हाईट आहे H1 आणि ही हाईट आहे तुमची H2। क्लिअर झालं? तर मग इथं काय होणार तुमचं, देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल पहिला कोणता तुमचा MNT अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल, दुसरा कोणता त्यांनी विचारला QRS इक्वल्स टू H1चा स्क्वेअर अपॉन H2चा स्क्वेअर। क्लिअर आहे? H1 किती दिले त्यांनी 5 आणि H2 किती दिले त्यांनी 9, सो 5 इज 25 अपॉन 81। क्लिअर झालं? गणित अवघड नाही आहे, तुम्हाला समजणं गरजेचं आहे, गणित खूप अवघड नाही आहे। वाचल्यावर आता इथं हाईट्स दिले नाही, आपण शिकताना तिथे इक्वल टू द स्क्वेअर्स ऑफ देअर साईड्स लिहिलं होतं, पण त्याच्यामध्येच आपण नंतर पुढे प्रूव्ह करू शकतो की इज ऑल्सो इक्वल टू द साईडसोबतच स्क्वेअर्स ऑफ देअर हाईट। ठीक आहे, तर एरिया ऑफ ट्रायंगल काय होतं इथं MTN अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल QRS इक्वल्स टू काय आलं 25/81। क्लिअर झालं? सोपं गणित आहे,
समजून घ्या, हा सेंटेन्स महत्त्वाचा आहे. जसं त्याच्या साईड्सच्या स्क्वेअर्सची इक्वल असतं तसंच त्याच्या हाईट्सची स्क्वेअर्सची पण इक्वल असतं. ठीक आहे. आता जाऊ पुढच्या गणिताकडे. क्वेश्चन नंबर 7. याच्यात काय दिलेलं आहे? आता इथे बघा, इथून तुमचं सुरू झालं आहे आपले BPT. बघितलं काय दिलं आहे? AB पॅरलल टू D दिले, त्यामुळे तुम्ही काय वापरू शकता? BPT. क्लिअर आहे. काय दिलेलं आहे? गिवन दॅट. इथे क्लिअर दिलेलं आहे हे सेंटेन्स बघा. सेगमेंट D पॅरलल टू साईड AB. क्लिअर दिले. देअरफॉर मग काय घेणार मी? बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम बाय BPT. काय घेणार आहे? BPT काय म्हणते आपल्याला? दिस साईड बाय दिस साईड इक्वल्स टू दिस साईड बाय दिस साईड. बरोबर आहे, आपण हे पाहिलं होतं. मग तुम्ही सरळ घ्या. AD बाय DC इक्वल्स टू BE बाय EC. AD किती आहे? AD त्यांनी दिलेलं 5. BE किती? DC किती दिला त्यांनी? 3. बरोबर आहे. BE किती दिला? X. आणि हा काय झाला? 6.4 मायनस X. क्लिअर. आता 6.4 मायनस X कसा आला? कारण की ओव्हरऑल BC किती दिला त्यांनी? 6.4. BC जर 6.4 दिला तर EC किती आला आहे? हे. आणि त्यांनी ऑलरेडी फिगरमध्येही त्यांनी आकृतीमध्ये हे टाकून दिलेलं है. उन्होंने फिगर में ऑलरेडी ये दिया है. ठीक है. अब इसको क्रॉस मल्टीप्लाई करके सॉल्व करो तो आपका आ गया 3x, ये 3 मल्टीप्लाई हो गया इक्वल्स टू 5 इंटू 6.4 माइनस x. ओके, तो अभी इसको सॉल्व करो. सो मल्टीप्लाई करते 3x इक्वल्स टू 5 इंटू 6.4 एज इट इज़ रखता हूँ मैं. इसका मल्टीप्लिकेशन माइनस 5x करता हूँ. ये 5x इधर आ गया. 3x प्लस 5x किती झालं हे? हे झालं 5 इंटू 6.4. तसंच ठेवतो. काय ठेवलं? पुढं बघा. 8x इक्वल्स टू 5 इंटू 6.4. x इक्वल्स टू किती आलं तुमचं? 5 इंटू 6.4 डिवायडेड बाय 8. आता बघा, इथे 8ने भाग जातो. मल्टिप्लाय केला असता तर परत तुम्हाला काटाकाटीला त्रास झाला असता. 8 1 जा 8 8 जा 64.8 आला. भागाकार बघून घ्या. 8 पंचे 40. 4.0 दॅट इज 4. एक्सची व्हॅल्यू किती आली? 4. एक्सची व्हॅल्यू किती आली? 4. तुम्हाला काय काढायचं? फाइंड बी. बी काय आहे तुमचं? एक्स आहे. बरोबर आहे. देअरफॉर बी इक्वल्स टू काय आलं तुमचं? बी इक्वल्स टू काय आलं? BE इक्वल्स टू 4. खूप अवघड होतं का हो गणित? आठवं गणित काय म्हणते तुमचं? आठवं गणित काय म्हणते की फिगरमध्ये तुम्हाला रेषाच दिलेल्या आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय आहे की व्हाट दे आर सेइंग PA, दैट इज़ PA, QB, RC एंड SR. ये सब क्या है? ये वाले लाइन के ऊपर परपेंडिकुलर है. और ये लाइन क्या होगी आपकी? AD लाइन दी है. राइट. तो व्हाट दे आर आस्किंग, फाइंड द वैल्यूज़ ऑफ PQ, QR एंड RS. ओके, PQ, QR एंड RS की वैल्यूज़ निकालें. यहाँ पे कितना दिया है उन्होंने? AB कितना दिया है? AB दिया है 60. उसके बाद आपका BC दिया है. BC कितना दिया है उन्होंने? BC दिया है आपका 70. और CD कितना दिया है? CD दिया है 80. और उन्होंने एक काम किया है, ये जो पूरी लेंथ है P से लेके S तक की कितनी दी है? 280 दी है. ओके. अब हमने प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स तो देखा आहे आणि आपल्याला त्या प्रॉपर्टीनुसारच सॉल्व करायचं आहे. ओके, पण त्यासाठी आपण एक काम करूया. ठीक आहे. आता इथं 3 पॅरलल लाईन्स आहेत, हे कसं दाखवायचं ते एक लक्षात घ्या. तुम्हाला एक बेसिक गोष्ट माहिती असेल तर मी तुम्हाला सांगतो. समजा जर एखाद्या गोष्टीच्या बेसवर समजा मी 2 रेषा परपेंडिक्युलर काढल्या. क्लिअर आहे. एखाद्या बेसवर समजा मी 2 रेषा परपेंडिक्युलर काढल्या. आता ही लाईन आहे आणि याच्यावर मी 2 रेषा परपेंडिक्युलर काढल्या 90 अँगलमध्ये. तर ह्या 2 रेषा पॅरलल होतात का? होतात. का होतात? कारण की इथे जो अँगल बनायलेत हे 2 करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत आणि त्यातल्या त्यात 90 डिग्रीवाले बनायलेत. बरोबर आहे. त्याच्यामुळे काय होणार? हे 2 रेषा कशा झाल्या तुमच्या? पॅरल. मग जर मी याला नाव दिले AB आणि CD तर तुम्ही काय म्हणणार? AB पॅरलल टू CD. करेक्ट आहे. आता मग इथं जे दिलेले त्यांनी इथं या पद्धती त्यांनी एक ट्रान्सवर्सल दिलेलं आहे. आता ही इथं परपेंडिक्युलर ही आहे, ही पण आहे आणि ही पण आहे. ही पण परपेंडिक्युलर, ही पण आणि ही पण. म्हणजे ह्या 4 रेषा एकमेकाला कशा झाल्या? पॅरलल झाल्या. बरं, 4 एकमेकाला पॅरलल झाल्या तर ही पण याच्याशी पॅरलल आहे, ही याच्याशी पण पॅरलल आहे. म्हणजे प्रत्येक रेषा ही दुसऱ्या रेषेची काय झाली? पॅरलल झाली. करेक्ट आहे. तर याचाच उपयोग आपल्याला इथे सॉल्व करताना करायचा आहे. ठीक आहे. आता इथे त्यांनी काय दिलेलं आहे तर आपण असं घेऊ की त्यांनी जे दिलेले आहेत काय दिलेलं त्यांनी? ओके, सेगमेंट PA, सेगमेंट QB, सेगमेंट RC and segment SD are perpendicular to
लाईन AD. करेक्ट आहे. देअरफोर मी असं लिहू का, PA पॅरलल टू QB पॅरलल टू RC पॅरलल टू SD. लक्षात आलं. PA पॅरलल टू QB पॅरलल टू RC पॅरलल टू SD. मग आता मला एक सांगा, याच्यामध्ये समजा मी इथं RC गायबच करून टाकली, RC घेतलीच नाही, तर मग PA पॅरलल टू QB पॅरलल टू SD मला घेता येतं का? घेता येतं. हे जर 3 लाईन मी जर घेतल्या तर 3 पॅरलल लाईन्सची प्रॉपर्टी मला वापरता येते का? वापरता येते. पण 3 पॅरलल लाईन्सच्या प्रॉपर्टीमध्ये माझं येणार AB/DB इक्वल्स टू PQ/QS. पण माझ्याकडे तर पूर्ण PSची व्हॅल्यू माहिती आहे. मग मी असं करतो, इथे काम करतो, मी PQला कन्सिडर करतो X. क्लिअर. जर मी PQला X कन्सिडर केलं तर आता माझं SQ किती झालं, 280 मायनस X. हे किती झालं, 280 मायनस X झाला. आलं लक्षात. आता इथे नीट लक्षात घ्या. देअरफोर इथे नीट घेतो. देअरफोर PA पॅरलल टू QB पॅरलल टू, आता याला जर मी 1 नंबर दिलं, पॅरलल टू शेवटी घेतो SD. ही मधली लाईन मी उडवली आहे सध्या. ठीक आहे. आता ह्या 3 पॅरलल लाईन्स आल्या. ठीक आहे. सपोज और लेट PQ इक्वल्स टू X. राईट. देअरफोर SQ काय आलं तुमचं, 280 मायनस X. हे पण लक्षात ठेवा. PQ X घेतलं म्हणून SQ काय आलं, 180 मायनस X. From the property of 3 parallel lines and transversal. पण शिकली होती ना, काय येणार आहे, PQ/QS इज इक्वल्स टू AB/BD. क्लिअर झालं. PQ काय तुमचं X, QS काय तुमचं 280 मायनस X इक्वल्स टू काय आलं BD. AB किती दिलं त्यांनी, AB ऑलरेडी तुम्हाला दिलेलं आहे 60. आता BD काय येणार आहे तुमचं, BD काय येणार आहे बघा, इथं जसं 180 मायनस X असेल, BD म्हणजे 70 प्लस 80. तर BDला असं लिहू का आम्ही, BD इक्वल्स टू काय येणार आहे तुमचं BC प्लस DC. राईट. CD म्हणजेच काय येणार 60/70 प्लस 80. करेक्ट आहे. 60/70 प्लस 80. मग आता इथे काय येणार तुमचं, इथे काय येणार नीट लक्षात घ्या. आता याला जर सॉल्व केलं तर हे येणार 150X. हे झालं इकडं क्रॉस मल्टिप्लाय इक्वल्स टू 60 इन ब्रॅकेट 280 मायनस X. हे इकडे घेतो. सो 150X प्लस 60X इक्वल्स टू 60 इंटू 280. हे बघा, हे 60 मल्टिप्लाय केलं तर 60 इंटू 280, 16 मल्टिप्लाय केलं तर 60X, हे मायनस 60X इकडे आलं प्लस. ठीक आहे. याचं झालं टोटल किती झालं, हे 210. 210X इक्वल्स टू 60 इंटू 280. सो X इक्वल्स टू 60 इंटू 280 अपॉन 210. कोण सॉल्व करतं याला, 7 त्रिक 21, 7 चौक 28. सो 7 3 जा 7 4 जा. करेक्ट आहे. तो 73 जा 74 जा असं घेऊ शकतो का, मी घेऊ शकतो. आता हे काय येणार 3 1 जा 3 2 जा. उत्तर काय आलं 24 जा 80. Xची व्हॅल्यू किती आली, देअरफोर X इक्वल्स टू 80. X जर 80 आलं तुमचं, X जर 80 आलं, ठीक आहे, तर मग SQ किती आलं 200 आलं. राईट. नीट लक्षात घ्या. देअरफोर SQ इक्वल्स टू 280 मायनस X इक्वल्स टू 280 मायनस 80 इक्वल्स टू 200. राईट. देअरफोर SQ इक्वल्स टू 200. हे पण लक्षात ठेवा, हे एक महत्त्वाचं आहे. X दॅट इज हे काय आलं PQ इक्वल्स टू किती आलं तुमचं 80. ठीक आहे. आता ह्या दोन गोष्टी आता नीट लक्षात घ्या. आता मी ही लाईन धरत नाही, 1 2 3 लाईन घेतो मी. ठीक आहे. नाव QB पॅरलल टू RC पॅरलल टू
ST. क्लिअर आहे. फ्रॉम 1 घेऊ, राईट, फ्रॉम 1. आता पुढं काय येतं बघा. मग काय येणार, हे फ्रॉम 1 घेतलं, क्लिअर. मग पुढं काय येणार, देअरफोर. मग काय येणार, QBRC आणि हे. तर मग धिस बाय धिस इक्वल्स टू धिस बाय धिस. काय येणार हे, RQ बाय SR इक्वल्स टू RQ बाय SR इक्वल्स टू BC बाय CT. आता तुमच्याकडं RQ पण नाही आणि काय नाही तुमच्याकडं, SR पण नाही आहे. मग काय करणार, पण तुमच्या दोघांची बेरीज आहे, RQ आणि SRची बेरीज किती आली तुमची, SQ किती आली 200. जर SQ 200 असेल तर RQ काय येणार आहे तुमचं, RQ काय येणार आहे, नीट लक्षात घ्या. आता बघा मी कसं लिहितो, याला समजून घ्या नीट. RQ काय येणार आहे इथं, RQ इक्वल्स टू SQ मायनस SR येईल का, हो येईल. चला एक काम करा, याला तुम्ही Y पकडा, तुमच्यासाठी सोपं. एवढी लेंथ Y येणार आहे, बरोबर आहे. ही जर Y आली तर बघा आता RQ किती घेतलं तुम्ही, Y. SR किती घेणार, SR किती घेणार, ही व्हॅल्यू आली SQ 200, ते आलं 200 मायनस Y आलं, बरोबर. BC किती आहे तुमचं, BC आहे तुमचं 70, राईट. आणि हे किती आहे 80. सोपं झालं. हे बघा, हे Y घेतलं, ही लेंथ आली तुमची 200, तर हे किती आलं तुमचं 200 मायनस Y. क्लिअर झालं, ते इथं मी लिहिलेलं आहे. आता याला सॉल्व करा. 80Y इक्वल्स टू 70 इंटू 200 मायनस Y. 80Y प्लस 70Y इक्वल्स टू 70 इंटू 200. सो 8 7 7 14 1 15. 150Y is equals to 70 into 200. Y equals to 70 into 200 divided by 150. 5 त्रिक 15, 5 चौक 20. परत पॉईंटमध्ये येणार आहे 3 1 3, 3 2 6, 1 उरला, 3 त्रिक 9.33. क्लिअर झालं. हे पॉईंटमध्ये आले. याला सॉल्व करा. याचं उत्तर काय आहे ते बघा. काय ते 4 त्रिकम 12 2, हात चाला 1, 4 त्रिकम 12 1 13 3, हात चाला 1, 4 2 8 1 9, 93.2. ओके, तर 93.2 ठेवा. किंवा याला एक असंही करू शकता, इथं काटाकाटी करण्यापेक्षा 7 चौक 28, तर 280/3 पण ठेवू शकता. आता हे झालं 280/3. तर देअरफॉर आता SR काय तुमचं, हे Y काय घेतलं होतं तुम्ही, Y म्हणजे काय घेतलं होतं, Y म्हणजे तुम्ही घेतलं होतं तुमचं QR, राईट. Y म्हणजे काय घेतलं होतं QR. देअरफॉर इथं मी थोडं शॉर्टमध्ये लिहितो जागाने. QR इक्वल्स टू 280/3. QR इक्वल्स टू काय लिहिलं मी 280/3. आता राहिले तुमचं काय काढायचं, SR किंवा RS. त्यांनी काय इथं RS दिलं, राईट. सो RS इक्वल्स टू काय होतं 200 मायनस QR, राईट. RS इक्वल्स 200 मायनस QR. सो 200 मायनस 280/3. देअरफॉर आता मी थोडं डायरेक्टली लिहितो. RS इक्वल्स टू सॉल्व केलं 3 दुनी, इथं 3ला 3 राहणार छेदामध्ये, 3 दुनी 6, 600 मायनस 280 येते 320, राईट. RS काय आलं तुमचं 320/3. क्लिअर आहे. या पद्धती तुमचा हा पण प्रॉब्लेम संपला. हा आहे तुमचा 18 नंबरचा प्रॉब्लेम.